नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील राजापूर टाकळी इथं मागील 3 वर्षांपासून रखडलेल्या मुख्यमंत्री सडक योजनेच्या कामासंदर्भात स्थानिक युवकांनी 24 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केलं होतं. या प्रकरणी भाजपचे समन्वयक नितीन भुतडा आणि कंत्राटदार जयंत चिद्दरवार यांनी 30 एप्रिलपर्यंत रस्ता आणि सिमेंट रोडचं काम पूर्ण करून देण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी उपोषणाची सांगता करण्यात आली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी. टाकळी राजापूर येथील रस्त्याच्या संदर्भात मागील अनेक वर्षापासून या गावातील नागरिक त्या ठिकाणी संघर्ष करत आहे. यापूर्वी सुद्धा अनेक वेळा या ठिकाणी आमरण उपोषणाचा मार्ग त्यांना अवलंबावा लागला होता. परंतु कालपासून सुरू झालेलं हे आमरण उपोषण आज या ठिकाणी त्यांना लिखित स्वरूपात आश्वासन देण्यात आलं आहे की येत्या 30 एप्रिलपर्यंत या गावाचा डांबरीकरणाचा रस्ता व गावाअंतर्गत सिमेंट रस्ता असे दोनही कामं 30 एप्रिलपूर्वी कुठच्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात येईल अशा पद्धतीचं लेखी आश्वासन या ठिकाणी यांना देण्यात आलं. कुठे दिलं? प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या कार्यालयाचे आपले कार्यकारी अभियंत्याचं लेखी पत्र त्यांना त्या ठिकाणी सुपूर्द करण्यात आलं. त्याचबरोबर संबंधित कंत्राटदारसुद्धा या ठिकाणी सोबत होते आणि सगळ्याच्या साधक बाधक चर्चेतून या ठिकाणी मार्ग काढून आज उपोषण या ठिकाणी सोडवण्यात आलेलं आहे. आणि कंत्राटदारानं या ठिकाणी हमी दिलेली आहे की येत्या 2 दिवसात प्रत्यक्ष हॉटमिक्सच्या कामाला त्या ठिकाणी सुरुवात केल्या जाईल. आणि निश्चित स्वरूपात मला विश्वास आहे की 30 एप्रिल ही जरी मुदत दिली असेल तर त्यापूर्वीच काम पूर्णत्वास गेलेलं आपल्याला पाहायला मिळेल. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील चिखली गावात अज्ञात चोरट्यांनी 5 घरांमध्ये घरफोडी करत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. चोरट्यांनी चिखली गावातील कैलास घाटोळ, भिकाजी पुंड, पंडित घाटोळ, रवी अंभोरे आणि महादेव घाटोळ यांच्या घराचं कुलूप तोडून घरफोडी केली आहे. या घरफोडीत सुमारे 3 लाख रुपये रोख रक्कम आणि 30 ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 7 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय. ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे. सकाळी घरमालकांच्या लक्षात येताच गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन श्वान पथकाच्या मदतीनं अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केलाय. या घरफोडीच्या घटनेमुळे चिखली गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. ग्रामस्थांकडून चोरट्यांना तात्काळ अटक करण्याची आणि रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली जाते. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला सुरुवात करण्यात आली. शिवसेना तालुका प्रमुख तुषार मनकवळे यांच्या नेतृत्वाखाली गणपतीवाडी येथील गणपती मंदिरात श्रीफळ अर्पण करून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर महलमीरा गटातील विविध भागांमध्ये बाईक रॅली काढण्यात आली. या निवडणुकीसाठी शिवसेनेनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार उभे केले असून प्रचाराच्या पहिल्याच दिवशी पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. शिवसेनेचा अधिकृत उमेदवार मलमीरा डोंगर 47 मधून मी उभा आहे. तर जनतेला मी आवाहन करेल की आम्हाला सर्व तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, हीच विनंती आहे. माननीय दमदार आमदार महेंद्रशेठ दलवी साहेब यांच्या आदेशाने आणि यांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी गट क्रमांक 24 मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संतोष दगडू भस्मा, 47 वडगाव पंचायत समितीमधून अधिकृत उमेदवार मेघा तुषार मानकवळे, 48 मधून 47 मधून महालमीरा पंचायत समिती गणामधून अविनाश अशोक चव्हाण हे आमचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. आज आम्ही गणपतीवाडी येथे स्वयंभू गणेशाच्या चरणी श्रीफळ अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. माननीय आमदार दमदार आमदार महेंद्रशेठ दलवी साहेब यांचे आशीर्वाद आमच्या पाठी आहेतच, परंतु आम्हाला पेन ही जी जिल्हा परिषद आहे, पाबल महलमीरा जिल्हा परिषद, याच्यामध्ये जनतेने आम्हाला एक मोलाची साथ दिलेली आहे. मायबाप जनता आहे आणि आम्हाला मायबाप जनतेचे आशीर्वाद आमच्या नक्कीच पाठीशी आहे. आम्हाला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही. काम त्याही पण केलंय. आम्हाला फक्त एक विनंती करून जनतेला, मायबाप जनतेला एकच विनंती करून सांगतो की एकच संधी आम्हाला देऊन बघा की नक्कीच आम्ही त्या संधीचा सोनं करू. आणि 5 फेब्रुवारीला धनुष्यबाणा बटन निशाण्यासमोरील बटन दाबून या आमच्या सर्व अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा अशी मी मायबाप जनतेला नम्र विनंती करतो.
भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यात नव्या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणाबाबत चर्चा सुरू आहे. संबंधित इमारतीचं काम पूर्ण होऊनही अद्याप लोकार्पण न झाल्यामुळे नागरिकांना विविध कामांसाठी अडचणी येत असल्याचं स्थानिक लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वसंतराव यंचिलवार यांनी या संदर्भात प्रशासनाकडे लक्ष वेधलंय. लवकरात लवकर इमारतीचं लोकार्पण करण्यात यावं अशी मागणी केली. या विषयावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन आपली भूमिका मांडली आहे. आता या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे तालुक्यातील नागरिकांचं लक्ष लागलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. चे अध्यक्ष विनोदभाऊ ठाकरे आहेत. आपण यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया की या प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा कधी होणार. या ठिकाणी गेल्या 1 वर्षापासून इमारतीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि प्रशासनाला आपण वारंवार या संबंधात निवेदनसुद्धा दिलेलं आहे. लाखांदूर जनतेचा जो आत्ता तहसील ऑफिस जिथे आहे त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी गरीब जनतेला किंवा जे श्रावणबाळ वृद्धापकाळ संजय गांधीचे जे लाभार्थी आहे आणि जनतासुद्धा आहे त्यांना कमीत कमी 3 किलोमीटर दूर अशा ठिकाणी जावं लागतं आणि त्यांना खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. त्याच्यामुळे मला मुख्यमंत्र्यांना, पालकमंत्र्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्या सगळ्याचा विचार करून या ठिकाणी लवकरात लवकर या 7-8 दिवसामध्ये या इमारतीचा लोकार्पण झाला नाही तर लाखांदूरची जनता एखाद्या वरिष्ठ माणसाकडून, लाखांदूर तालुक्यातील जो वरिष्ठ असेल त्यांच्या हाताने आम्ही या तहसीलचं लोकार्पण करू. अन्यथा तसं न झाल्यास आम्ही सर्वपक्षीय, या ठिकाणी सर्वपक्षीय लोक आले या ठिकाणी आहेत, सर्वपक्षीय लोकांना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेशभाऊ ब्राह्मणकर आहेत, यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया. काय सांगाल सुरेशभाऊ? मागील 1 वर्षापासून ही प्रशासकीय इमारत आणि वास्तू तयार आहे. शासनाचा उपक्रम सुस्त होता. करोडो रुपये खर्च करून ही लोकांच्या सेवेसाठी इमारत बनलेली आहे. परंतु राजकीय वादासाठी, श्रेयासाठी फक्त हिचं उद्घाटन होत नाही आहे किंवा ते मागे पुढे ढकलत चाललं आहे मागच्या 6-7 महिन्यापासून. आणि म्हणून सर्व राज्यकर्त्यांना, सर्व पक्षाच्या वतीनं आम्हाला त्यांना विनंती आहे की ही इमारत जनतेच्या सुविधेसाठी आहे, जनसुविधेसाठी आहे. ती लवकरात लवकर 7 दिवसाच्या आत प्रशासनाने खुली करावी व इथून आपला कारभार चालवावा जेणेकरून लोकांची सोय होईल. एवढंच या ठिकाणी सांगणं आहे. आपल्यासोबत पंचायत समितीचे सभापती आहेत. आपण या पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या लोकांना भयंकर असा त्रास सहन करावा लागतो. आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया. काय सांगाल सभापती साहेब? गेल्या 1 वर्षापासून प्रशासकीय इमारत पूर्ण झालेली आहे आणि त्याचं लोकार्पण अजूनपर्यंत झालेलं नाही. लोकांच्या समस्या लक्षात घेता लोकार्पण लवकरात लवकर व्हायला हवं होतं. यापूर्वी मी स्वतः पालकमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय आणि जिल्हाधिकारी महोदयांनासुद्धा मी पत्र स्वतः दिलं आहे आणि त्यांनी लोकार्पणाची तारीख पण ठरलेली होती असं निश्चित झालं होतं. परंतु 1 वर्ष होऊ नये ह्या कार्याला दिरंगाई होत आहे. तरी लोकांच्या समस्या लक्षात घेता आपण त्वरित या कार्यालयाचं लोकार्पण करावं अशी मी लोकांच्यातर्फे नम्र विनंती करतो. या तालुक्याचे राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीपजी बुराडे यांच्याकडून सुद्धा आपण त्यांचे मत जाणून घ्या. काय सांगा? सगळ्यांनी सांगितलं की इमारत तयार झालेली आहे, परंतु या इमारतीचं आत्तापर्यंत लोकार्पण झालेलं नाही. त्यामुळे एवढीच अशी सगळ्यांना विनंती आहे प्रशासकीय कार्यालयातील लोकांना की तात्काळ या इमारतीचं लोकार्पण करावं. आता सांगितलं आपल्या इंजिनियर भाऊनी की जर समजा 7-8 दिवसात झालं नाही तर सामूहिक आम्ही लोकार्पण सोहळा तयार करण्यास तयार आहोत. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपण त्यांचे मत जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही या लोकार्पणाविषयी? साधारणतः 1 वर्षापासून या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले आहे आणि जवळपास 4 कार्यालय या ठिकाणी या इमारतीमध्ये लोकार्पण झाल्यानंतर स्थानापन्न होतील. आता सध्या ही जी 4 कार्यालये आहेत, तहसील कार्यालय असेल, तालुका कृषी कार्यालय असेल, उपकोषागार कार्यालय असेल आणि भूमी अभिलेख कार्यालय असेल, याच्यापैकी साधारणतः 3 कार्यालय हे सध्या भाड्याच्या घरामध्ये आहेत. शासनाला त्यांचा भाडा द्यावा लागत आहे आणि शासकीय इमारत बनून तयार आहे. जे लोक आहेत, दिव्यांग लोक असतील, वृद्ध लोक असतील, यांना या सगळ्या कार्यालयामध्ये इकडे तिकडे इतरत्र भाड्याच्या घरात कार्यालय असल्यामुळे चक्रा मारावा लागतात. त्यांना त्रास सहन करावा लागतो. ही जी इमारत बांधून तयार झालेली आहे या इमारतीमध्ये
लोकांचाच पैसा लागलेला आहे आणि ते लोकांच्याच कार्यासाठी जर उपयोगात येत नसेल 1 वर्षानंतरही, तर त्या अशा प्रशासकीय इमारतीचा काय उपयोग, असे मला प्रशासनाला आणि शासनाला सुद्धा या ठिकाणी सांगायचं आहे. निश्चितच जनतेचा आक्रोश बघता सर्वपक्षीय नेते एकवटले असून लवकरात लवकर या प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण व्हावा आणि लोकांच्या उपयोगात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मी प्रकाश नागतोळे, न्यूज मराठी, 24/7 भंडारा. नांदेड जिल्ह्यातील देगलूर महावितरण विभागाअंतर्गत बलोली तालुक्यातील 15 शेतकऱ्यांना गेल्या 10 वर्षांपासून कृषी पंपासाठी वीज कनेक्शन मिळत नसल्यानं शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होतोय. 2014 मध्ये आवश्यक कागदपत्र सादर करून कोटेशन भरलं असूनही शेतात पोल, तारा आणि डीपी बसवण्यात आलं नाही. यामुळे विहिरींमधील पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. आर्थिक संकट वाढत आहेत. देगलूर महावितरण कार्यकारी अभियंता सतीश पेंढारकर आणि बिलोली उपअभियंता पाटील यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधला, मात्र अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा आणि मनमानी कारभारामुळे प्रक्रियेला गती मिळाली नाही. प्रत्यक्ष हजेरी लावूनही अधिकारी उपलब्ध नसल्याचं सांगितलं जाते, असे इथल्या 15 शेतकऱ्यांनी सांगितलंय. देगलूर महावितरण विभाग बलोली, देगलूर, मुखेड आणि नायगाव या तालुक्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी तातडीनं वीज कनेक्शन देण्याची मागणी केली. महावितरण प्रशासन आणि शासनानं या प्रकरणाची दखल घ्यावी असं आवाहन केलंय. अन्यथा शेतकऱ्यांना न्याय कोण देईल असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी जयपाल दावणगिरकर यांनी. अमरोपचाराबद्दल तुम्ही यांना शेतकऱ्यांना काय तुम्ही आश्वासन दिले काय? सध्या कसं यांची शेती पंपाची कामं जे काही लोकांची कनेक्शन झालेले आहे. तुमचं नाव मी पेंढारकर कार्यकारी अभियंता MSCB आहे. या लोकांचं म्हणणं की आम्हाला दारा वगैरे ओढून द्या, पण सध्या शेती पंपाची कामं बंद असल्यामुळे शासनानेच बंद केलेलं, स्कीमच बंद असल्यामुळे या लोकांचे प्रस्ताव आम्हाला वरिष्ठ कार्यालयास पाठवून द्यावं लागतं. त्यांची मंजुरी आल्यानंतर मग याच्या कामं आपल्याला करता येतील असं आपण त्यांना देखील त्यानुसार त्यांनी किती महिन्यामध्ये वरिष्ठ कार्यालयाची मंजुरी आली. प्रस्ताव आम्ही मंगळवारी पाठवतो. 2014 पासून आज हे आहे, अजून किती वर्ष लागणार शेतकऱ्याला? आता उन्हाळ्यात पाणी लागतं. सध्या त्यांचं जे आहे मला येऊन 1 वर्ष झालं या ठिकाणी. त्यांचा प्रस्ताव पाठवून त्यांची जर मंजुरी आली तर आपण करता येईल. पण सध्या तर एजी पंपाचं बंद. आपल्याकडे तर पाहिलं असेल ना सगळ्या शेतकऱ्यांची? सगळं आहे, त्यांचा प्रस्ताव त्यांच्यासोबत पाठवतो. पण आता पण पाठवून दिले आता तुम्ही? सगळं मंजूर आहे, सगळं आहे. मंजूर आहे. उपोषणाला जे लोक आहेत एवढे त्यांचा वेगळा प्रस्ताव तयार करतो. राहणार बडूर, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड येथून सामाजिक कार्यकर्ता व शेतकरी आहे. मी माझं 31 डिसेंबर 2014ला कोटेशन भरलेलं आहे. तेव्हापासून आजपर्यंत पाठपुरावा करत यांना 5 स्मरणपत्र दिले आजच्याला धरून. आजपर्यंत आमचं ह्यांनी निकाली काढलेलं नाही. तरी आजसुद्धा यांनी आम्हाला विनंतीपूर्वक एक अर्ज करत आहेत की अर्जानुसार आम्हाला माघार घ्यायला लावून वरिष्ठांना कळवून तुमची मंजुरी आल्यानंतर तुमचं काम करून देऊ असं आश्वासन दिलेलं आहे. जर आम्ही हे 2 ते 2.5 महिन्यामध्ये नाही झाल्यास सर पुन्हा आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार. उपोषणावर बी नाही मिटवलं तर आम्ही आत्मदहनसुद्धा करायला तयार आहोत साहेब. आम्ही मोहितागलेले शेतकरी आहोत. तेव्हा आम्हाला शक्यतो आम्हाला न्याय मिळावा एवढ्यासाठीच हा आमचा त्याग आहे. जवळपास 2014 पासून ते आजपर्यंत ह्या लोकांनी कोटेशन भरलं आहे शेतकऱ्यांचं, तर त्यांना आतापर्यंत त्यांना कनेक्शन दिलेलं नाही. त्यामुळं त्यांनी या अखेरला शेतकऱ्यांना उपोषणाला बसावं लागलेलं आहे. मी जयपाल दावणगिरकर, न्यूज मराठी, 24/7 देगलूर. नांदेड इथं हिंददी चादर हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पंकजा मुंडे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार अशोक चव्हाण, पवन कल्याण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री गुरु तेग बहादूर यांच्या कार्याला अभिवादन करत भाषणाची सुरुवात केली. श्री गुरु तेग बहादूर यांनी हिंदू धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेलं बलिदान संपूर्ण देशासाठी महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यांच्या विचारांनी समाजाला धैर्य आणि मूल्यांची दिशा दिल्याचंही त्यांनी नमूद केलंय. श्री गुरु तेग बहादूर यांचे विचार समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत, विशेषतः तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचावेत. या उद्देशानं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी गोपाळ हिवंत यांनी. तो उनके सामने बचने के लिए अपने धर्म को, अपने विचार को, अपनी संस्कृति को, अपने संस्कारों को बचाने के लिए किसके पास जाए तो केवल एक नाम उनके सामने आया और वो नाम था
9वें गुरु तेग बहादुर सिंह जी का वो जानते थे कि यही गुरुदेव है जो हमें बचा सकते हैं, और वे गुरुजी तक पहुंचे और गुरुजी ने भी ये जिम्मेदारी दी कि हम आपको बचाएंगे, और उस जिम्मेदारी का निर्वाह करते हुए जिस समय औरंगजेब ने गुरुजी को कैद किया और उनको ये कहा कि या तो आप धर्म बदल लीजिए या फिर आप मरने के लिए तैयार हो जाइए, उस समय उस क्रूरता के सामने गुरुजी डरे नहीं, निडरता के साथ उन्होंने अपने विचारों की, संस्कारों की और विशेष रूप से सनातन धर्म की रक्षा का जो संकल्प लिया था, उस संकल्प को दोहराया। और हम सभी जानते हैं कि गुरुजी के साथी भाई सतीदास, भाई मतीदास, सभी लोग इतनी बर्बरता के साथ उनको मारा गया, किसी के टुकड़े कर दिए गए, किसी को गर्म पानी में, गर्म तेल में झोंक दिया गया, और उसके बाद गुरुजी को भी, उनका भी शीश काट दिया गया और मानो एक संदेशा देने का प्रयास। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात उमेद अभियानाअंतर्गत कार्यरत महिला बचत गटांसाठी नारी शक्ती महिला प्रभाग संघ निंगनूर यांच्या पुढाकारातून हळदी कुंकू कार्यक्रम आणि रोजगार मार्गदर्शन संवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला। ग्रामीण महिलांमध्ये एकोपा, आत्मविश्वास आणि आर्थिक स्वावलंबाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनानं करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारी शक्ती महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा स्नेहा हिरामण राठोड होत्या। कार्यक्रमात महिलांना केंद्र आणि राज्य शासनाच्या उद्योग रोजगाराशी संबंधित विविध योजनांची माहिती देण्यात आली। या योजनांच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य आणि स्वयंरोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतात याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। हळदी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांमध्ये सांस्कृतिक परंपरेचं जतन, आपुलकी आणि आत्मविश्वास वाढवण्याचा संदेश देण्यात आला। मोठ्या संख्येने महिलांनी यात सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील टाकळी या गावात टाकळी ते उमरखेड मुख्य रस्त्याच्या कामाबाबत ग्रामस्थांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या रस्त्याच्या कामासाठी सुमारे 3 वर्षांपूर्वी निधी मंजूर झाला असून काम सुरू झालं होतं, मात्र अद्याप संपूर्ण रस्ता पूर्ण झालेला नाही। ग्रामस्थांचं म्हणणं आहे की सध्या रस्त्याचं केवळ काही प्रमाणातच काम झालं असून उर्वरित काम पूर्ण होण्यास विलंब होतोय। काम पूर्ण करण्याची मुदत संपूनही अद्याप रस्ता पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आपली मागणी पुन्हा एकदा प्रशासनासमोर मांडली। आंदोलन हे संविधानिक मार्गानेच करण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। टाकळी गावातील सर्व ग्रामस्थ या मागणीसाठी एकत्र आल्याचं सांगण्यात येते। प्रशासनानं या प्रकरणाची दखल घेऊन लवकरात लवकर रस्त्याचं काम पूर्ण करावं अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। उमरखेड शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अडथळा ठरणारी पेट्रोल पंपाची भिंत पाडण्याचं काम सुरू झालंय। या कामामुळे महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सौंदर्यात वाढ होणार असल्याचं सांगण्यात येतंय। शहरातील आणि तालुक्यातील शिवप्रेमींमध्ये समाधान व्यक्त केलं जातंय। अधिकृत सूत्रांनुसार लवकरच पुतळ्याच्या उर्वरित कामाबाबत आणि अनावरणासंदर्भात अश्वारूढ पुतळा कृती समिती यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला जाणार आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद निवडणूक प्रचारादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं। पेठ, शिवणी आणि चोरवड इथं झालेल्या प्रचार सभेत त्यांनी सध्याच्या राजकारणावर आपलं मत व्यक्त केलंय। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते।
निवडणुकीत मतदारांनी विचारपूर्वक मतदान करावं आणि काम करणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन त्यांनी केलंय। या सभेला पालम तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रचारार्थ तुम्ही विविध ठिकाणी सभा घेत आहेत, कसा प्रतिसाद भेटत आहे? प्रतिसाद मला चांगला दिसतोय, लोकांचा उत्साह आहे, लोकांना लोकशाही पाहिजे आणि ज्यांनी नगरपालिका महानगरपालिकेमध्ये बिनविरोध आणलेला आहे त्याच्या विरोधात मला राग दिसतोय। साहेब, एकंदरीतच पाहिलं तर भाजपा काँग्रेससोबत काही ठिकाणी आणि राष्ट्रवादीसोबत गेलेले दिसत आहे राज्यामध्ये, कसं पाहता याकडे? ते अजून ते क्लिअर नाही आहे, त्याच्यामध्ये ते क्लिअर झाल्यानंतरच मी त्याच्यावरती बोलेन। महानगरपालिका निवडणूक असो, जिल्हा परिषद निवडणूक असो, या निवडणुकीमध्ये कुठले तत्व राहिले नाहीत साहेब, असं विचार दिसतो। असे भारतीय जनता पक्षाला असणारा तत्वहीन राजकारण पाहिजे। त्याच्याच बरोबर जे आहे ते इतर पक्षांना त्यांना संपवायचं आहे आणि त्या इतर पक्षांना संपवण्याचं असल्यामुळे ते वेगवेगळे तंत्र वापरतात आहेत, अशी परिस्थिती आहे। साहेब, आज जे पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले आहेत त्यामध्ये बहुतेक जण जे आहेत ते RSSच्या संबंधित आहेत, बघितलेले साहेब, दुसरा एक विषय आहे, आज नितेश राणे असं म्हणाले आहेत की जो हिरवे स्वप्न बघत आहे त्यांना आम्ही औरंगजेबाच्या कबरेच्या बाजूला गाडू, कसं पाहता या विधानाकडे? शेती ही हिरवीच आहे, त्याच्यामुळे असणारा औरंगजेब सगळ्या हिरव्या कबरीमध्ये आहे आणि तिथेच असणारा प्रत्येकजण आपल्या पूर्वजांना दफन करत असतो, त्याच्यामुळे त्यांनी नवीन काही मांडलेलं नाही, ते हिरव्या कबरीच्या बाजूलाच दफन असतो नातेवाईकांचा। साहेब, शरद पवार साहेब हे यांनी काल पाठीमध्ये अकोल्यामध्ये दिलाय, त्या संदर्भात काय सांगतात भाजपला? नेमकं शरद पवार साहेब कशाचं राजकारण करतात? पुरोगामी एकीकडं आणि एकीकडं भाजपासोबत चालतात, संदर्भात बघू काय आहे ते राजकारण त्याच्यामध्ये। साहेब, MIM आणि भाजपमध्ये हिरवा आणि भगवा असा वाद सुरू आहे राज्यामध्ये, कसं पाहता याकडे? प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षाचा अजेंडा नाही आणि भारतीय जनता पक्षाचा अजेंडा नसल्यामुळे ते धार्मिक अजेंडा आणण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांनी आता MIM हे टार्गेट होत आहे। दुर्दैवाने मी असं म्हणेन की नगरपालिका महानगरपालिकेमध्ये 300-350च्या वरती मुस्लिम प्रतिनिधी असायचं, ते आता असताना प्रतिनिधी 124 वरती आलेला आहे। मुस्लिम समाजाचा लॉस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। साहेब, जर गंगाखेड विधानसभेचं पाहिलं तर या ठिकाणचे जे आमदार आहेत त्यांच्या घरी नेऊन AB फॉर्म द्यायचे टाईम या ठिकाणच्या पालकमंत्र्यावर आलेली आहे, अपक्ष आमदाराच्या घरी भाजपचे, कसं पाहायचं? प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की मंत्र्यांनी आपली इज्जत राखायला शिकलं पाहिजे। त्याला जर इज्जत राखता येत नसेल तर त्याला कोणी इज्जत देणार नाही। उद्याच्या असणाऱ्या रस्त्यावरती त्यांना कोणी शिव्या घातल्या तर त्यांनी आश्चर्य मानू नये। असा विषय असा आहे साहेब की आता गंगाखेड विधानसभेसाठी प्रचाराला यावं का नाही अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे, कारण थेट अपक्ष आमदाराच्या हातात नेऊन दिलेले आहे आणि इकडे दखल द्यायची नाही असं त्यांनी सांगितलं। नाही, म्हणूनच मी म्हणालो ना की आमदारांनी मंत्र्यांनी स्वतःची इज्जत स्वतःच राखायला शिकलं पाहिजे। स्वतःची इज्जत जर राखू शकत नसेल तर लोक त्यांना इज्जत देणार नाहीत। साहेब, पवन साहेब जो ओबीसीचा लढा लढत असताना तुम्ही त्यांना इथून उमेदवारी दिलेली आहे, तर कदाचित विजय झाल्याच्या नंतर तो विधानसभेचा उमेदवार म्हणून आपण जाहीर करणार आहात का? आपल्याला वाटतं 4 वर्ष आहेत त्याला। साहेब, पवन करवरला सध्या सोशल मीडियातून ट्रोल केलं जात आहे आणि त्याला असं आढळलं की तो परत कधीच उभा टाकला नाही, कसं बघता त्याच्यात? ते असे एक वर्ग विरोधी आहे याची मला जाणीव आहे, त्याच्यामुळे तो ट्रोल करत राहणार, पण त्या ट्रोलिंगचा काही उपयोग होणार। साहेब, एकंदरीतच परभणी जिल्ह्यामध्ये पाहिलं 54 सीट आहेत, हे आपले किती ठिकाणी उमेदवार उभे आहेत आणि त्यांची परिस्थिती कशी आहे? 27ला मी तुम्हाला फुल फिगर देईन, त्याच्या अगोदर देत। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी इथं 26 जानेवारी रोजी केम्ब्रिज स्कूलमध्ये आनंद नगरी हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना लहान वयातच व्यवसाय, व्यवहार ज्ञान आणि ग्राहकांशी संवाद कसा साधावा याबाबत माहिती देण्यात आली।
शाळेचे संचालक डॉक्टर संतोष कल्याणकर यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे महत्त्व समजावून सांगितलं. बदलत्या काळात व्यवसायाच्या संधी ओळखणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलंय. या कार्यक्रमामुळे शाळेच्या परिसरात आनंदी वातावरण निर्माण झालं होतं. पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं यात सहभाग नोंदवला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय शिंदे यांनी. कॅब्रिक इंग्लिश स्कूल इथे मी घेत आहे माझी विद्यार्थिनी या शाळेविषयी त्यांची मुलाखत. नेमकं आता काय सांगशील या मुलाबद्दल की नवीन आता रोजगाराचा म्हणजे नोकरीचं क्षेत्र कमी झालेलं आहे, त्यामुळे नवीन व्यवसायाकडे कसं वळावं लागतं या मार्गदर्शन काम करतो. जर आता बघितलं पूर्णच तर मग नेहमीच आपण शिक्षणावरती किंवा नोकरीवरती भर देत आहोत. त्यामुळे चुकीचं काही नाही. हॅलो, शिवराज नामदेव जाधव क्लास सेकंड हा विद्यार्थी जिथे कुठे असतील त्यांनी इकडे यावं. त्याचे आई त्याला शोधत आहे. शिवराज जाधव क्लास सेकंड मधील विद्यार्थी, त्याची आई त्याला शोधत आहे. माझी विद्यार्थी म्हणून या शाळेबद्दल काय सांगशील का तुला अनुभव? शाळेमध्ये बरेचसे बदल झाले. किंवा मग जे भावना सगळ्या इंग्लिश स्कूल कॅब्रिक स्कॉलर्स आपल्यासोबत आहेत डॉक्टर कल्याणकर सर, जे की शाळेचे अध्यक्ष आहेत, संस्थाचालक. मी आता त्यांच्याशी मुलाखत घेतो. तुला देऊ का? थँक्यू बेटा. नेमकं हे मुलापासून आता या लहान मुलापासून आपल्याला या मुलाला जे आपण मार्केटविषयी माहिती देऊ याबद्दल आपण आज कळमनुरी शहरामध्ये केंद्रीय स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या वतीने आनंद नगरी आणि बाजार दिवसाचं आयोजन केलेलं आहे. आणि या निमित्ताने मुलांना एक व्यवहार ज्ञान देणं हा त्याचा मेन उद्देश आहे. मुलं एक घरात पिकवलेला शेतीतली भाजीपाला असो, फळं असतील ते शाळेमध्ये आणतात विक्रीसाठी, किंवा घरी काही बनवलेलं. आता जसं इथच्या घरी गुळाचा कारखाना आहे जो विषमुक्त गुळ बनवतात, हा तिने इथे आणलेला आहे विकायला. तर यातून मुलांना खरेदी विक्री व्यवहाराचं एक ज्ञान होतं. आणि एक व्यापारी दृष्टिकोनातून आज ज्या मुलांना शिक्षणातून मुलांना रोजगाराकडे कुठेतरी जावं लागतं आहे, अशा परिस्थितीमध्ये मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देणं, त्याची हाताळणी करण्याची संधी मिळणं, हे एक चांगला उद्देश या कार्यक्रमाच्या माध्यमातून आहे. आणि या 26 जानेवारीच्या माध्यमातून पालकांना सुट्टी आणि मुलांचा पण प्रजासत्ताक दिनानंतरचा वेळ आम्ही हा वापरण्याचा एक चांगला प्रयत्न इथे केलेला आहे. आणि आपण बघताय पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा याला भरपूर प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे. आणि हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी यशस्वी होत आहे. आताचा हा भाजीपाला हा सारखा म्हणजे केमिकलयुक्त झाला आहे, त्याबद्दल काही जनजागृती आपल्या शाळेमार्फत होत आहे. हो, आम्ही नेमकेच आमच्याकडे निवासी वस्तीचं आहे, त्यामुळे आम्ही जे पालक स्वतःचा विषमुक्त भाजीपाला पिकवतात त्यांना नेहमी आवाहन करतो की त्यांनी आमच्याकडे द्यावा. तसंच या ठिकाणी शहरामध्ये आमचे डॉक्टर असोसिएशन असो किंवा पर्यावरण संरक्षण मित्रमंडळ असो, प्रत्येक जण ह्या शेतकऱ्यांना जो विषमुक्त भाजीपाला पिकवतो त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि माझं सर्व जनतेला पण आव्हान आहे की एखादा भाजीपाल्याचा थोडासा भाव जास्त आहे आणि तो विषमुक्त आहे, त्याची जर आपण कदर नाही केली तर त्या शेतकऱ्याला प्रोत्साहन भेटणार नाही. कारण आपल्याला माहीत आहे विषमुक्त भाजीपाला पिकवताना कदाचित त्याला पाहिजे तेवढे उत्पन्न भेटत नसेल. अशा वेळेस आपलं कर्तव्य आहे
की त्याला प्रचलित भावापेक्षा थोडासा भाव वाढवून द्यायचा आणि त्याला प्रोत्साहन द्यायचं. आताची पिढी ही व्यसनाकडे जास्त वळली, त्यासाठी आपल्याकडे काही व्यसनमुक्त यावर काही हो आता तर शासनाच्या नियमानुसार शाळेचा परिसर हा तंबाखूमुक्त परिसर म्हणून जाहीर केलेला असतो. 100 मीटरच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचं तंबाखू विक्रीस बंदी असते. याशिवाय तंबाखूमुक्तीचा आणि व्यसनमुक्तीचा प्रतिज्ञा देण्याचं काम आम्ही शाळेच्या माध्यमातून वेळोवेळी घेत असतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांना जर सांगितलं या गोष्टीचं की व्यसनमुक्ती किती महत्त्वाची आहे किंवा व्यसनाचा दुष्परिणाम काय आहे तर ते पालकांच्या लक्षात बसतात आणि खरंच एक भावनिक माध्यम वापरून आपण मुलांच्या थ्रू जास्तीत जास्त व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करू शकतो. मी होतो विजय शिंदे, न्यूज बाय 24/7. मी आलो होतो फॅब्रिक इंग्लिश स्कूल्स ऑफ कॉलेज इथे. हे होते शाळेचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कल्याणकर. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी इथं अंजनगाव वडाळी धाडी तसंच शेलगाव वडाळी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यानं नागरिकांना प्रवासात अडचणी येत असल्याचं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे. या मार्गावरून दररोज शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि नागरिकांची ये-जा होत असून रस्त्याची स्थिती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलंय. रस्त्याचं तातडीनं डांबरीकरण करावं आणि काम दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. उपोषणात ग्रामस्थ सहभागी असून महिला, विद्यार्थी आणि शेतकरी मोठ्या संख्येनं पाठिंबा देत आहेत. या आंदोलनाकडे प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.